नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक. आपण कालचेच प्रकरण घेत आहोत. वर्क टाइम पहा, प्रश्न वेगळे वेगळे आहेत. एका कामाचा 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 2/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, पहिले 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करते, तर तो किती दिवसात पूर्ण काम करेल? 1/3 भाग किती दिवसात? 5 दिवसात. म्हणजे काय होईल? 5 गुणिला 3, एक खालती जाईल. 5 तिया 15 दिवसात एचा काम निघाला. एचा काम किती निघाला? 15. आता बीचा काढू. काय आहे? 2/5 भाग किती दिवसात? 10 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे काय होईल? हे 2/5 तिकडे जातील. 5/2 बेद आहे 20, 10 पाची सॉरी बे 5 10 5 5 25. तर बघा काय होईल आता? एचा काम किती आला? 15, बीचा काम 25. तर 1/15 प्लस 1/25, 15 आणि 25 ची एलसीएम काढा. किती होते? 15 10 150, 25 सक 150, 150. 15 10 150, 25 सक 150, 16/150. आता काय होईल मित्रांनो? आपलं काम कुठं आहे? खालती आहे, इफिशियन्सी वरती आहे, तर तिला खालची वरती करायची. आणि आता बघा 16 144 5ले 6/16, तर 9 16/6/16 पण यालाही भाग जाते. तर काय होईल? 9 3/8, 9 3/8 दिवसात दोघे मिळून ते काम पूर्ण करतील. बघा, प्रश्न पाहताना व्यवस्थित प्रश्न पाहायचा आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कोणताही प्रश्न वाचताना, कोणताही प्रश्न अभ्यासताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं वाचायचं तेवढंच लिहायचं, तेव्हाच परीक्षेत आपल्याला यश मिळू शकते. म्हणजे काय होते आपल्याला? आपण पूर्ण प्रश्न वाचतो. मी आता तुम्हाला पूर्ण प्रश्न वाचून दाखवला. का वाचून दाखवला? कारण पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. पण परीक्षा तुम्हाला पूर्ण प्रश्न वाचायला सांगत नाही. पहिले आपल्याला जेवढी लाईन आहे तेवढी लाईन, त्याचे ऑब्जेक्ट काढावं लागतील आपल्याला. तिचे ऑब्जेक्ट काढल्याशिवाय आपल्याला प्रश्न घेता येणार नाही. लक्ष द्या. पुन्हा दुसरा प्रश्न आहे, एका शेतीच्या 2/5 भाग 6 दिवसात पूर्ण करतो. 2/5 भाग किती दिवसात? 6 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे हे 2/5 जे आहेत ते इकडे आणा. म्हणजे काय होईल? 5 गुणिला 2, तर बेतिया 6 3 पाची 15 दिवसात पूर्ण होईल. नंतर काय म्हणते? बी 1/3 भाग 10 दिवसात करतो. हा ए झाला. बी 1/3 भाग किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात. तर हे 1/3 इकडे येतील, तर काय होईल? 3/1, एक काही कामाचे नाही. 10 30, म्हणजे 15 दिवसात ए काम पूर्ण करते आणि बी 30 दिवसात. आता प्रश्न पहा व्यवस्थित. तर दोघे मिळून 4/5 भाग किती दिवसात पूर्ण करतील? 4/5 भाग काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण ते किती दिवसात काम पूर्ण करतात ते पाहू. किती दिवसात करतील? 15, 1/15 एचं काम, बीचं काम 1/30. एलसीएम होईल 30, 15 दुने 30, 30 31, म्हणजे 3/30 भाग गेला. म्हणजे 1/10, म्हणजे एक काम किती दिवस? ए आणि बी मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? 10 दिवसात पूर्ण करत आहेत. 10 दिवसात काम पूर्ण होत आहे. 10 दिवसात काम पूर्ण होत आहे. आता आपल्याला काम किती काढायचे आहे? 4/5 काम काढायचे आहे. 4/5 काम काढायचे आपल्याला. पहा काय होईल? 4/5, 5 दुने 10, 4 दुने 8, म्हणजे 4/5 भाग किती दिवसात पूर्ण होईल? 8 दिवसात पूर्ण होईल. जीवन खूप सुंदर आहे. अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करण्यास विसरू नका. मार्ग तुम्हाला सापडत जातील. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धती असतात, असं काहीच नाही आहे. तुम्हाला ट्रिक्स शिकायची आहे तर ट्रिक्स कधीच वेगवेगळ्या नसतात. फॉर्म्युला हा वेगवेगळा असू शकतो. फॉर्म्युला प्रत्येक वेळेस वर्क काढायचे आहे वेगळं, टाइम काढायचे आहे वेगळे, डिस्टन्स काढायचे आहे वेगळं, तर तो फॉर्म्युला असतो. आणि तुम्हाला पद्धत वापरायची आहे. पद्धत ही एकच असते. प्रत्येक प्रश्नाला त्याच पद्धतीने. आता आपली पद्धत कोणती आहे? एलसीएम काढा, बाकी सोडून द्या. एलसीएम काढा, बाकी सोडून द्या. पहा, आपण जिथं जे करायचं तिथं ते करत नसतो ना. प्रत्येक प्रश्न विद्यार्थ्यांना आपण नेहमीच सांगत आहोत तुम्हाला. मी सांगितलेल्या एक एक प्रश्नावर तुम्हाला 4-4 प्रश्न स्वतः बनवायचे आहेत. जिथपर्यंत बनवणार नाही तिथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. मग ते पोलीस भरती असो, रेल्वे असो, आर्मी असो, एनटीपीसी असो, एसएससी असो की बँक असो.
आपल्याला वेगळ्या नेटवर्ककडे जायची गरज नाही, वेगळा नेटवर्क शोधायची गरज नाही. जिथपर्यंत यश भेटत नाही तिथपर्यंत यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावी लागेल. पहा तिसरा प्रश्न आता काय म्हणते, ए बी आणि सी एक काम 15, 20 आणि 30 दिवसात पूर्ण करतात. ए 15 दिवसात, बी 20 दिवसात, सी 30 दिवसात. आता तुम्ही म्हणाल का सर प्लस काऊन लावले? मला ही सवय आहे प्लस लावायची, नंतर विचार करतो मायनस लावायचा की प्लस लावायचा, असं काही नाही माझ्या. मी पहिले प्लस लावतो नंतर मायनस लावतो. कालच्या एक प्रश्नामध्ये पाल पहिले प्लस लावला होता नंतर मायनस करावा लागला. प्रश्न मी जेवढा वाचला तेवढ्यावर फक्त प्रक्रिया केलेली आहे. जर तिघे मिळून काम सुरू केलं, जर तिघे मिळून काम सुरू केलं म्हणजे तिघं मिळून काम जर सुरू करतील म्हणजे प्लस करायचेच आहे आपल्याला, काही विषय नाही. आता 15, 20, 30, 15, 20, 30 ची एलसीएम किती आहे, लसावी किती आहे? 15, 20, 30 ची लसावी. मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी माहित असायला पाहिजेत. लसावी तुम्हाला तोंडी आल्या पाहिजेत ह्या कॉमन अंकांच्या. 15, 20, 30 ची लसावी आहे 60. तर 15 च्या 60, 20 तिया 60, 30 दुने 60. तिघाची बेरीज करून ठेवा. ए बी न सी ची 4 आणि 3 7 आणि 2 9/60. नंतर पाहू, ए ची इफिशियन्सी 4 आहे, बी ची इफिशियन्सी 3 आहे ना सी ची इफिशियन्सी 2 आहे. आता काय म्हणते, ए आणि सी 5 दिवसात काम सोडून जातात. ए आणि सी 5 दिवसात काम सोडून गेले. ए आणि सी 5 दिवसात काम सोडून गेले म्हणजे 5 दिवस त्यांनी बी बरोबर काम केलेलं आहे. ए बी सी तिघे मिळून एका दिवसात किती काम करतात? 9 करतात. तर 9 गुणिला 5, 9 5 45. एकूण काम किती आहे आपला 60. तर ह्या 60 मधून हे 45 मायनस किती उरले? 15 उरले. तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल? बी कोणता आहे? बी ची इफिशियन्सी आहे 3. तर 15 ला 3 ने भागा, उत्तर आलं तुमचं. तर ए आणि सी किती दिवसात काम सोडून जातील? तर 5 दिवसात काम सोडून जातील. आपल्याला प्रत्येक प्रश्न बघा, इथं थोडीशी जागेची कमतरता पडली त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण मित्रांनो अभ्यास करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आजपासून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायलो, आजपासून रोज तुम्हाला एक सायंकाळी बुद्धिमत्तेचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. तो 15-20 मिनिटाचा असू शकते. बघा चौथा प्रश्न आहे, बी ने केलेले काम ए ने केलेल्या कामाच्या 3/4 आहे. काय म्हणते? बी ने केलेले काम ए ने केलेल्या कामाच्या 3/4 आहे. म्हणजे काय? बी ने केलेले काम ए ने केलेल्या कामाच्या 3/4 आहे. बरोबर. मग काय म्हणते? सी ने केलेल्या कामाच्या 5/4 आहे. सी ने केलेल्या कामाच्या 5/4 आहे. जर ए एकटा 6 दिवसात काम पूर्ण करतो, ए किती दिवसात काम पूर्ण करतो? 6 दिवसात काम पूर्ण करतो. म्हणजे एका दिवसात किती काम पूर्ण करेल? 1/6. बरोबर. 6 दिवसात काम पूर्ण करतो म्हणजे 1/6. कालचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरोबर दिसेल. आता मग काय म्हणते पहा, प्रश्न वाचताना प्रश्न लिहिताना ह्या गोष्टी समजणे आवश्यक आहेत मित्रांनो. बी ने केलेले काम ए ने केलेल्या कामाच्या 3/4 आहे आणि सी ने केलेल्या कामाच्या 5/4 आहे. जर ए एकटा 6 दिवसात काम पूर्ण करीत असेल तर तिघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? तर आपल्याला ए बी आणि सी च्या काम काढावा लागेल. लक्षात आला? ए बी सी च्या काम काढल्याशिवाय आपल्याला काहीच जमणार नाही. आता ए च्या काम किती आला? 1/6. तर मग आपल्याला कोणाच्या काम काढावं लागेल आता? बी च्या. तर बी बरोबर किती काम आहे? 3/4 ने ए च्या काम 1/6 म्हणजे बी च्या काम किती आला? 1/8. आता काय म्हणते? 5/4 काम आहे सी च्या. बी च्या किती आला? 1/8. तर हा इकडे जाईल म्हणजे 5/4 सी च्या काय होईल? सी च्या होईल 4/5 इंटू 1/8. काय होते? 4 दुने 8, 2 पंचे 10 म्हणजे 1/10. आता बी च्या एका दिवसाच्या काम 1/8 आला, सी च्या एका दिवसाच्या काम 1/10 आला. हे ए च्या काम दिलेलाच आहे आपल्याला 1/6.
तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील म्हणते, तर लसावीच काढायची आहे. आपण जसं काढतो तशाच पद्धतीने 1/8, 1/10 आणि 1/6. हा बी आहे, हा सी आहे ना, हा ए आहे. आपल्याला जास्त काही करायचे नाही. आता 10, 8, 6च्या लसावी काढता आला पाहिजे. तुम्हाला सांगितलं रेग्युलर जर अंक असतील त्यांच्या लसावी काढायच्या. काय करायचं पा 10 8 80, 6ला भाग जाते का नाही, 10 सक 60 भाग जाते का नाही, 10 सक 60, 60 दुणे 120, 120 ला भाग येईल का 8 ने, 15 8 120 जाते. म्हणजे एलसीएम किती आला आता आपला 120. 8 ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं 120 साठी पहा. 8 1 8, 15 8 120 प्लस 10 ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं 12 वेळा, न 6 ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं 20 वेळा. 15 12 27 न 20 47. पहा सरळ सरळ लिहितो आता. 47 खालती न वर काम वरती, काम हे आहेत आपले काम वरती केलं आणि इफिशियन्सी खालती ठेवलं. तर याला भागा 47 दुने 94, 47 दुने 94, 47 जसेचे तसे 94 120 मधून मायनस करा मित्रांनो. 10 तून 4 गेले 6, हातच्या 1 26. 226/47 दिवसात तिघेही मिळून काम पूर्ण करतील. प्रश्न पाहताना व्यवस्थित समजा मित्रांनो. याला समजवायला 3 ते 4 मिनिटं लागले असतील, पण उत्तर काढताना तुम्हाला व्यवस्थित विचार करावा लागेल. आता पहा काय म्हणते, ए बी आणि सी एक काम 20 25 आणि 50 दिवसात पूर्ण करतात. ए बी सी, ए 20 दिवसात, बी 25 दिवसात, सी 50 दिवसात पूर्ण करतात. जर तिघे मिळून काम सुरू केले आणि काही दिवसानंतर बी आणि सी काम सोडून गेले, बी आणि सी काम सोडून गेले, ए बी सी तिघे जण मिळून काम करतात म्हणते. पहिले काढून घेऊ. 20 25 50च्या एलसीएम सोपा आहे, सेंबर 20 पंचे सेंबर, 25 सेंबर न 50 दुने सेंबर, 5 4 92 11/100. आता काय म्हणते पहा, काही दिवसात बी आणि सी काम सोडून जातात. बी आणि सी काम सोडून गेले. जर उर्वरित काम ए ने 9 दिवसात पूर्ण करतो, उर्वरित काम ए किती दिवसात पूर्ण करतो 9 दिवसात पूर्ण करतो उरलेला काम. तर बी आणि सी किती दिवसात काम सोडून गेले, उर्वरित काम कोण करते ए करते. ए ची एका दिवसाची इफिशियन्सी किती आहे 5 आहे. तर 9 गुणिला 5 म्हणजे तो 45 काम करेल शेवटच्या दिवसात, 45 काम करेल. 100 मधून हे 45 मायनस करा, किती वाचले 55 वाचले. आता काय म्हणते, बी आणि सी किती दिवसात काम सोडून गेले, बी आणि सी काम किती दिवसात सोडून गेले, म्हणजे ए सुद्धा त्यांच्यासोबत काम करत होता. त्यांच्या ए च्या काम, बी च्या काम आणि सी च्या काम 5 4 92 11. आता 11 ला 55 भागा, 11 5 55 दिवस, 11 5 55. 5 दिवसानंतर ए बी आणि सी, 5 दिवसानंतर बी आणि सी काम सोडून गेले. मित्रांनो लक्ष द्या, असेच नवनवीन व्हिडिओ आणि पुन्हा सायंकाळी तुमच्यासाठी आपण बुद्धिमत्तेचा एक चॅप्टर आणणार आहोत आणि शेवट 2 रील्स सुद्धा देणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स मारा, लाईक करा. धन्यवाद.